हाय हॅलो नमस्कार, मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड्स। तर तुम्ही म्हणाल सकाळी सकाळी स्टीम घेते, तर हो, थोडी सर्दी पण वाटते आणि आता खूप थंडी पण वाढलेली आहे। थंडीमध्ये आपल्या 35-40+ गृहिणींसाठी आजच्या व्हिडिओमध्ये शारीरिक रूटीन आणि अगदी वजन मेंटेन राहण्यासाठी बघा मी हेल्दी आहार, त्याचबरोबर स्किन केअर आणि व्यायाम सांगितलेला आहे। सो व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा। आता बघा 35-40+ आपल्या गृहिणींचं म्हणजे शरीर अगदी ढिलं पडतं, स्किन अशी लूज लटकती होते, अगदी चेहऱ्याची सुद्धा। आणि थंडीमध्ये काय होतं की आपण आहार जास्त घेतो, म्हणजे भूक जास्त लागते आपल्याला आणि वजन जास्त वाढतं हिवाळ्यामध्ये। तर मग तेच वजन मेंटेन राहण्यासाठी काय काय करायला हवं, त्याचबरोबर आपण स्वतःची स्किनची काळजी कशी घ्यायची, हे आजच्या रूटीनमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे। आता सगळ्यात प्रथम तुम्हाला वाटत असेल मी स्टीम घेतली, तर हो, कारण थोडी सर्दी पण जाणवते आणि फेस पॅक लावायचा होता मला अंघोळीच्या अगोदर, त्यामुळे मी इथे पहिली स्टीम घेतलेली आहे। तर आपण दिवसभरामध्ये आठवड्यातून तुम्ही 1-2 वेळा स्टीम घ्यायची आहे। तर तुम्ही सकाळी संध्याकाळी झोपण्या अगोदर कधीही तुम्ही दिवसभरामध्ये एकदा स्टीम घेऊ शकता। तर आता बघा मी सकाळी उठल्याबरोबर स्टीम घेतली। स्टीम घेतल्यानंतर म्हणजे वाफ घेतली चेहऱ्याला, एक 10-12 मिनटं चांगली वाफ घेतली। वाफ घेतल्यानंतर जे ब्लॅकेट्स वगैरे ते मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलेच आहे, व्हाईट हेड्स ब्लॅकेट्स आपल्या नाकाच्या इथे चीनवर जमा होतात, ते मी रिमूव्हरने काढून घेतले आणि त्यानंतर एक फेस पॅक लावला। आता फेस पॅक कोणता लावला मी, तर मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवलेलाच आहे, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा। तर आता मी फेस पॅक लावला आणि त्यानंतर मी फ्रेश झाले, अंघोळ केली। आता अंघोळ केल्यानंतर आपण गृहिणींनी काय करायचं तुम्हाला मी सांगते। अंघोळ केल्यानंतर आपण फ्रेश होतो बरोबर, अंघोळीच्या अगोदर एखादा फेस पॅक तुम्ही कुठलाही लावू शकता। इवन तुमच्याकडे जर फेस पॅक नसेल तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे मसूर डाळीचा, कॉफीचा, त्याचबरोबर बघा तुम्ही साधं जरी चणापीठ वगैरे घेऊन त्यामध्ये हळद आणि कच्चं दूध रॉ मिल्क टाकलं ना, तो फेस पॅक जरी चेहऱ्याला लावला तरी खूप त्याने कमाल रिझल्ट मिळतो बघा। तर त्यानंतर फेस पॅक लावल्यानंतर आपण अंघोळ वगैरे करायची। अंघोळीनंतर आपण चेहऱ्याला रोज वॉटर जे असतं गुलाब पाणी, ते स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवायचं, ते स्प्रे करायचं आपण चेहऱ्याला। तुम्ही काही लावलं नाही तरी अंघोळ केल्यानंतर तुम्ही स्प्रे केला ना चेहऱ्याला, तर खूप तुमची स्किन ताजेतवानी टवटवीत अगदी बघा तुकतुकीत राहील आणि अगदी म्हणजे ग्लो करायला लागेल। तर स्किनला खूप फरक पडतो आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे। तसेच तुम्ही अंघोळ केल्यानंतर बघा आपण साबण वगैरे लावतो, तर हिवाळ्यामध्ये डवचा साबण वापरायचा आहे शक्यतो। तर डव साबण वापरल्याने आपली स्किन अगदी मुलायम आणि सॉफ्ट राहण्यास मदत होते, त्यामुळे डवचा आपण साबण वापरायचा आहे। त्यानंतर अंघोळ केल्यानंतर स्प्रे करायचं आपण रोज वॉटरने। एखादं छान मॉइश्चरायझर तुम्ही स्किनला लावू शकता किंवा नुसतं स्प्रे केलं ना तुम्ही रोज वॉटर, तरी स्किन खूप छान राहते। आणि हातांना पायांना तुम्ही बॉडी लोशन लावायचे, कुठलंही तुम्ही बॉडी लोशन लावू शकता, पॉन्ड्सचं, कोकाचं किंवा 10-20 रुपयाची ती छोटी बॉटल व्हॅसलिनची मिळते, ते जरी लावलं तरी तुमची स्किन छान राहण्यास मदत होते आणि अगदी मुलायम राहते बघा आपली स्किन। तर आता बघा मी सकाळी आवरून घेतलं, सरांचं कॉलेज चालू झालेलं आहे, त्यांना टिफिन दिलं, भाजी पोळी बनवून, मुलांना पण टिफिन बनवून दिला, ते पण खाऊन स्कूलला गेलेले आहेत। त्यानंतर हे सगळे मी बेडशीट वगैरे धुवायला काढले। काल मी मुलांच्या बेडरूमचं वगैरे सगळं आवरलं, त्यांचं बेडशीट वगैरे चेंज केलेलं धुतल्यानंतर। आणि आता हे आमच्या बेडरूमचं बेडशीट वगैरे अंथरून घेते। तसेच बघा हे पिलोज कवर, तर पिलोज कवर हे फॉर्मचे पिलोज आहेत, याने बघा मानेला पाठदुखीला खूप आराम मिळतो। तर हे फॉर्मच्या पिलो आहेत ना, खूप फायद्याच्या आहेत बरं का आपल्या बॉडीसाठी। आणि आपल्या पाठदुखी किंवा मानदुखीचा त्रास होत असेल ना, तर ह्या फॉर्मच्या पिलोज वापरायच्या, तुम्ही हवं तर बनवून घ्यायच्या बघा। त्या दिसायला मोठ्या दिसतात, परंतु आपण जसं डोकं आपण पिलोवर ठेवलं ना, उशीवर डोकं ठेवलं ना, तर ते ॲडजस्ट होतं आणि अगदी बघा आपले मानदुखी आणि पाठदुखीला आराम मिळतो। तर ह्या फॉर्मच्या पिलो आहेत, तर मी त्यांना आतून पण एक कवर घातलेला आहे, कारण आतमध्ये जे मेन कवर आहे ना ते व्हाईट कलरचं आहे आणि मग ते घामाने वगैरे खराब होतं, म्हणून मी आतून एक कवर घातलेले आहे साधे। आणि त्याचबरोबर हे दुसरे कवर मी बेडशीटच्या बरोबरचे घातलेले आहेत त्याला।
तर आता हे सगळं आवरून घेते आणि आता मुलांचं पहिलं टिफिन वगैरे बनवून दिल्यानंतर मशीनला कपडे वगैरे वॉश केली, त्यानंतर झाडलोट वगैरे सकाळी आंघोळीच्या अगोदर सगळं करून घेते. आणि आता माझं रुटीन हे पहिल्यासारखं चालू झालेलं आहे, कारण सरांचं कॉलेज सकाळचं असतं आणि त्यामुळे सकाळी लवकर उठलं ना की खूप कामं पटापट उरकतात आणि त्याचबरोबर स्वतःला पण वेळ मिळतो व्यायाम वगैरे करायला. आणि तसेच मग व्हिडिओ एडिटिंग वगैरे हे असं माझं रुटीन आहे. तर आता सकाळी मी सगळं झाडलोट वगैरे करून घेतलेलं आणि आता मी हे बेडशीट वगैरे अंथरून घेते आहे आणि त्याचबरोबर पिलोज कवर वगैरे घातलेले आहेत. तर आता वजन कमी करायचं म्हटलं तर आपण बघा हलतं चालतं शरीर ठेवलं पाहिजे आणि शरीर जर आपलं मेंटेन असेल तरच आपल्याला कामं सुचतात, आपलं शरीर ॲक्टिव्ह राहतं आणि काही ना काही आपण दिवसभरात खूप सारं कामं करू शकतो. तर हे गृहिणींसाठी आहे. आता होममेकर म्हटलं तर त्यांच्याकडे मेड येते किंवा ते पटपट कामं उरकतात आणि मग ऑफिसला जातात. पुन्हा त्यांचं कसं रुटीन ते अगदी ठरल्याप्रमाणे असतं. परंतु आपल्या होममेकर हाऊसवाईफ म्हटलं की आपल्याला सगळी कामं करायची असतात, परंतु एवढंच फरक असतो की वर्किंग वुमन्सचं घड्याळाच्या काट्यावर आणि आपल्या हाऊसवाईफचं असं वाटतं की आपल्यालाच करायचं आहे, त्यामुळे आपण थोडं रेस्ट करतो की पण अगदीच काही हाऊसवाईफ माझ्यासारख्या जर बिझी असेल, स्वतःला अगदी बिझी करून घेतलं असेल तर त्यांचं घड्याळाच्या काट्यावर रुटीन ठरलेलं असतं. आता माझंसुद्धा बघा वर्किंग वुमनसारखंच घड्याळाच्या काट्यावर ठरलेलं आहे. सकाळी सर गेल्यानंतर त्यांचा टिफिन वगैरे बनवून देते. अगदी 5-5:30ला मी उठत असते अलाराम लावून. उठल्यानंतर त्यांचा टिफिन बनवून दिल्यानंतर मग ते जातात 6:45ला. त्यानंतर मग मी करत असते व्यायामाला मला अर्धा ते 1 तास जातो. नंतर मग पुन्हा झाडलोट वगैरे सगळी क्लिनिंगची कामं, देवपूजा वगैरे करायची असते, मुलांना चहा दूध नाश्ता वगैरे द्यायचा आणि त्याचबरोबर मग बाकी सगळी कामं. आता पहिली कपडे वगैरे मी हाताने धुवायची, परंतु आता मशीन आल्यामुळे मशीनमध्येच कपडे मी टाकते. म्हणजे ते काम एक माझं वाचलं आणि मला थोडासा अर्धा 1 तास वेळ मिळायला लागला. तर त्या वेळामध्ये मग मी थोडं एडिटिंग अर्धं करते, अर्धं नंतर करते. आता तुम्हाला माहिती आहे डेली रुटीनचा ब्लॉग म्हटलं तर सगळं शूट करायचं, सगळं दिवसभराचं रुटीन अगदी ते 10 ते 15 मिनिटामध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करते तुम्हाला. आणि असं नाही आहे की म्हणजे खूप काही दिवसभर माझं तेच चालू असतं. त्या एक्स्ट्राची पण भरपूर सारी कामं मी करत असते. व्हिडिओ शूट केल्यानंतर तो एडिटिंग करायचा, एडिटिंगला मला 1 ते 2 तास जातात. ब्लॉग म्हटलं तर, रेसिपी म्हटलं तर कसं आहे एक 10-15 मिनिटामध्ये आपण रेसिपी शूट करून एडिटिंग करू शकतो, परंतु व्लॉग म्हटलं तर दिवसभराचं शूट करून एडिटिंग करून नंतर मग व्हिडिओ अपलोड करायचे असतात. त्याच्यात पण खूप टेक्निकल प्रॉब्लेम असतात, टेक्निकल इश्यू येतात, त्यामुळे त्याच्यामध्येच वेळ जातो. कधीच व्हिडिओ अपलोडसुद्धा होत नाही. तर असं असतं. तर आपण आपलं स्वतःला बिझी करून घेतलेलं कधीही चांगलं असतं. मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये पॉझिटिव्ह टिप्स सांगत असते आणि तसेच त्याचबरोबर बघा आता मी सगळं आवरून घेतलं आणि जिथे अस्तव्यस्त पडलेलं होतं सगळं सामान ते मी जिथल्या तिथे ठेवून घेतलं. आता कधी आपण गृहिणीने बघा स्वतःला छान घरात जरी असेल तर 24 तास गाऊनमध्ये राहण्यापेक्षा आपण मी तुम्हाला मागे कुर्ती कलेक्शन दाखवलेलं आहे की घरामध्ये आपण कम्फर्ट असे ड्रेसिंग करू शकतो किंवा ड्रेसेस वेअर करू शकतो. आता हिवाळा लागला आहे, हिवाळ्यामध्ये स्लीवलेस कपडे न घालता तुम्ही असे कुर्ती, प्लाझो, कॉट सूट असे वेगवेगळे ड्रेसिंग करू शकता. छान वाटतं स्वतःला छान आवरल्यानंतर. त्याचबरोबर कधीतरी बघा बाहेर पार्लरमध्ये जाण्यापेक्षा तुम्ही असं स्ट्रेटनिंगचं मशीन घेतलं तर तुम्ही घरच्या घरीसुद्धा केसांना तुम्ही स्ट्रेटनिंग करू शकता. जर वन डे तुम्हाला कुठे अर्जंट जायचं असेल तर तुम्ही वन डे असं स्ट्रेटनिंग करू शकता. जर बाहेर बघा आपण स्ट्रेटनिंगला पार्लरमध्ये 3,000 ते 4,000 रुपये ट्रीटमेंटला घालवतो. त्याचबरोबर केसांची पण हानी होते खूप. केस खराब होतात कालांतराने आणि ते रेग्युलर करायला लागतं. स्पा वगैरे भरपूर ट्रीटमेंटमध्ये काही ना काही आपल्याला मंथली त्याची काळजी घ्यावी लागते केसांची आणि हे सगळ्यांना असं पॉसिबल होत नाही. त्यामुळे तुम्ही असं स्ट्रेटनिंगचं मशीन घेऊन जर घरच्या घरी असं वन डे कुठे जायचं असेल तर तुम्ही स्ट्रेटनिंग करू शकता. तर स्ट्रेटनिंग करायचं, कधी छान हेअरकट करायचा, पार्लरमध्ये न जाता तुम्ही घरच्या घरीसुद्धा बघा असं फेस पॅक लावून स्किनला छान फरक पडतो, ग्लो येतो, स्किन आपली छान टवटवीत तजेलदार राहते. हा माझा स्वतःचा अनुभव आहे.
मी पार्लरमध्ये फेशियल वगैरे ब्लीचसाठी कधीच जात नाही आणि कधीही केलं नाही. माझं बेसिक झालेलं आहे, त्यामुळे मी घरीच असं काही ना काही करत असते. आणि त्याचबरोबर बघा, घरच्या घरी आपण जे फेस पॅक करतो ते सुद्धा खूप गुणकारी असतात आपल्या स्किनवर, परंतु आपण ते करत नाही आणि महागडे प्रॉडक्ट वापरतो आणि त्याचबरोबर आपल्या स्किनची किंवा केसांची हानी होते. तर असं आहे, त्यामुळे आपण आपलं रुटीन एक ठरवायचं आहे. त्याचबरोबर स्किनची आपली हिवाळ्यामध्ये काळजी घेतली तर स्किन छान राहते. त्याचबरोबर आहार व्यवस्थित घ्यायचा आहे, व्यायाम करायचा आहे, पाणी भरपूर प्यायचं आहे. आता हिवाळ्यामध्ये पाणी पिलं जात नाही आणि आहार आपण जास्त घेतो, तर आपल्याला भूक लागली की आपण लगेच खातो, परंतु असं नाही आहे. हाऊसवाईफ जरी होममेकर जरी असाल तरी तुम्ही म्हणजे जेवणाच्या तुम्ही खायच्या वेळा पाळायच्या आहेत. सकाळी तुम्ही असा नाश्ता करायचा हेल्दी, त्यानंतर दुपारचं जेवणामध्ये तुम्ही एखादी चपाती किंवा अर्धी भाकरी वगैरे घेऊ शकता दुपारचं. आणि त्याचबरोबर संध्याकाळचं जेवण लवकर करायचं आहे. झोप आणि जेवण याच्यामध्ये 2.5 ते 3 तासाचं अंतर पाहिजे. रात्रीचं पण जेवण आपण असं घ्यायचं आहे की ते हेल्दी आणि अगदी लाईटली घ्यायचं आहे, कारण आपण जेवल्यानंतर लगेच झोपतो, त्यामुळे ते डायजेस्ट पण झालं पाहिजे. आणि सकाळी आपल्याला बघा गरम पाणी घ्यायचं आहे. सकाळी उठल्याबरोबर जर गरम पाणी घेतलं ना, तर तुम्हाला माहिती का, गरम पाण्याने चेहऱ्यावरचे पिंपल्स देखील कमी होतात. तर गरम पाणी पिल्याने आपल्या शरीरातले टॉक्सिन बाहेर पडतात, आपलं पोट साफ राहतं आणि शरीर निरोगी राहतं. आणि त्याचसोबत जर तुम्ही व्यायाम केला ना, तर जेवढा घाम बाहेर पडेल, जेवढे टॉक्सिन बाहेर पडतील, आपलं तेवढं शरीर निरोगी राहतं. आणि त्यामुळे खरंच खूप आपल्याला छान आतून फ्रेश वाटतं. आणि जर तुम्हाला आतून फ्रेश वाटलं ना, तर तुमची स्किन छान राहते. बघा, आपलं मन, आपलं शरीर जर आतून आपलं साफ स्वच्छ असेल तर ते आपल्या चेहऱ्यावर दिसून येतं, त्यामुळे आपली स्किन छान राहते. हे बदलाव तुम्ही करायचे तुमच्या रुटीनमध्ये. आणि जसे सीझन येईल, म्हणजे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असो, त्या पद्धतीने आपण आहार घ्यायचा, आपलं रुटीन आपण त्या पद्धतीने बदलायचं आहे आणि त्या पद्धतीने आपण ते फॉलो करायचे. नुसतं आपण म्हणजे आपल्याला सगळं माहिती असतं, परंतु आपण ते प्रॅक्टिकली करत नाही. प्रॅक्टिकली जेव्हा तुम्ही कराल ना, तेव्हा त्याचे बदलाव तुम्हाला दिसून येतील. बघा, तर आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने आपण स्किनची काळजी घ्यायची, अगदी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत. आणि असं नाही की खूप काही लागतं किंवा खूप काही करायला लागतं. अगदी 2 मिनिटाचं 5 मिनिटाचं काम असतं, परंतु आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि मग आपली स्किन अशी ड्राय पडायला लागते किंवा चेहरा पण असा निस्तेज दिसतो, ग्लो राहत नाही. आणि मग नंतर आपण समोरच्या व्यक्तीकडे पाहिलं तर आपण म्हणतो, अरे वा, किती छान स्किन आहे किंवा ती किती मेंटेन आहे. पण आपण पण मेंटेन राहू शकतो, आपण जर आपलं रुटीन बदललं, आपण सवयी लावल्या. ह्या सवयी जर तुम्ही केल्या ना, सकाळचं उठल्याबरोबर गरम पाणी घ्यायचं, व्यायाम करायचा, व्यायामाबरोबर आहार व्यवस्थित घ्यायचा, रात्रीचं तुम्ही फॅट कटर ड्रिंक मी तुम्हाला सांगितलेलंच आहे कसं बनवायचं. आणि ती पावडर पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे शेवटी, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा. आता बघा, सगळी माझी कामं दिवसभरामध्ये मी भरपूर सारी कामं केली. अस्तव्यस्त पडलेलं आवरलं, 2 रूम सगळे स्वच्छ केले, त्यानंतर बाथरूम वगैरे, गॅलरी, झाडांना पाणी, खूप कामं असतात हाऊसवाईफला सुद्धा. नुसतं म्हणायला हाऊसवाईफ असते, परंतु तिचंसुद्धा घड्याळाच्या काट्यावर रुटीन असतं. आणि हे सगळं आवरता तिला दिवस जातो, त्यामुळे आपण स्वतःसाठी वेळ काढून ह्या गोष्टी करायच्याच आहेत. आता बघा, मी माझं सगळं म्हणजे कामं आवरली, त्यानंतर 5-5:30 आता दिवस लवकर जातो, दिवस लहान झालेला आहे, त्यामुळे 5-5:30ला चहा घेतला की मी साईडला लगेच भाताचा कुकर वगैरे लावून घेते आणि भाजीची तयारी करते. भाजी फोडणीला वगैरे देते किंवा भाजी करून घेते आणि नंतर भाकरी वगैरे, ज्वारीची भाकरी रात्रीच्या जेवणामध्ये असते, त्यामुळे भाकरी केली की लगेच आम्ही जेवण करायला घेतो. त्या अगोदर सुद्धा मी व्यायाम करते, म्हणजे सकाळी करते, परंतु रात्रीचं सुद्धा मी असं मुलांसोबत करत असते. आता मुलांना पण सवय लावली आहे, तर ते सुद्धा असं म्युझिक लावून छान व्यायाम करतात दोघे पण. तर मृदुलचं चाललं, आई तू पण आता आमच्याबरोबर व्यायाम रोज संध्याकाळचा करत जा. तर मी सकाळचा करतेच, परंतु संध्याकाळी सुद्धा मग मी असे लाईटली म्हणजे व्यायामाचे प्रकार करत असते त्यांच्यासोबत. तर आता हे सगळे मी दंडाचे प्रकार करते. आता माझ्या बॉडीमध्ये बघा, दंड मला थोडे मोठे वाटत आहेत, म्हणजे दंडावर माझे फॅट्स वाटत आहेत जरा आणि पोटावर, त्यामुळे मी पोटाचे आणि दंडाचे असे कंटिन्यू व्यायाम करते.
रात्रीचं सुद्धा झोपण्या अगोदर आपण मेडिटेशन करायचे, सकाळी सुद्धा आपण मेडिटेशन करायचे। मेडिटेशन केल्याने काय होतं की आपले हार्मोन्स बॅलन्स व्हायला लागतात आणि आपलं माइंड सेट होऊन फ्रेश राहतं, म्हणजे कुठलेही निगेटिव्ह विचार डोक्यामध्ये येत नाही। तर असं आपण रुटीन ठेवायचं, मुलांमध्ये वेळ घालवायचा, एखादं छान म्युझिक लावायचं, कार्डिओ, झुंबा किंवा व्यायामाचे प्रकार तुम्ही करू शकता कुठलेही। तर असे मी म्हणजे रोज वेगवेगळे प्रकार करते, भरपूर सारे व्यायामाचे प्रकार आहे, परंतु असं मी वेगवेगळे करते आणि ते माझ्या बॉडीला सवय झाली। आपण जेव्हा रेग्युलर करतो ना तेव्हा आपली बॉडी फ्लेक्झिबल होते आणि सहज आपण कुठलाही व्यायामाचा प्रकार करू शकतो। पण ही सवय करायची तरच आपलं शरीर ॲक्टिव्ह राहतं, आपल्याला फ्रेश फील जाणवतं। दिवसभरात भरपूर सारी कामं करून आपण स्वतःसाठी वेळ काढून सुद्धा आपण ट्रेंडिंगनुसार राहणीमान बदलायचं आहे आणि त्याचबरोबर बघा स्वतःला छान असं घरच्या घरी पॅम्पर करायचं। मग तुम्ही आत्ताचं जे तुमचं वय आहे ना त्याच्यापेक्षा तुम्ही म्हणजे 4 ते 5 वर्षांनी सहज कमी दिसायला लागाल, अगदी 50शीत सुद्धा तुम्ही 30शीचे दिसाल बघा। तर आता मुलांसोबत व्यायाम केला, व्यायाम झाल्यानंतर इथे लगेच मी गरमागरम भाकरी करून घेतली। ज्वारीची भाकरी संध्याकाळच्या जेवणामध्ये असते आणि फार जेवण बनवायला वेळ लागत नाही, त्यामुळे एक 15-20 मिनिटांमध्ये जेवण बनवून होतं आणि मग दुपारच्या रिकाम्या वेळात मी लसूण वगैरे सोलून ठेवते। 2-3 दिवसांचं असं मी वाटण वगैरे करून ठेवते फ्रेश, म्हणजे मग 2-3 दिवस असं मग रस्साभाजी करायची म्हटलं की पटकन वाटण घेतलं की भाजी पण एक 15 मिनिटात होऊन जाते, त्यामुळे फार वेळ लागत नाही। आता भाकरी करताना सुद्धा मी बघा अशा अलगद भाकरी टाकते तव्यावर, म्हणजे गॅसवर उडत नाही, गॅस खराब होत नाही आणि जास्तीचं काम आपलं वाढत नाही। त्यामुळे मग अशा ह्या छोट्या छोट्या सवयी असतात, परंतु आपण ते प्रॅक्टिकली करत नाही आणि उगाच करायचं म्हणून करत असतात काही गृहिणी। परंतु जर आपण असं अगदी बघा व्यवस्थित जर एक परफेक्टपणा म्हणतो ना, तर तो परफेक्टपणा आपल्या शरीरात किंवा आपल्या अंगवळणी असला ना की बघा कुठलंही काम आपण झटकन करू शकतो आणि ते पण अगदी स्वच्छता आणि टापटीप ठेवून अगदी स्वतःपासून। त्यामुळे नेहमी आपल्या स्वतःमध्ये एक परफेक्टपणा हवा आणि आपण तसं वागायला हवं। तर आता भाकरी वगैरे बनवून झाली, जेवण केलं, जेवण केल्यानंतर पुन्हा मी माझं स्किन केअर असतं, म्हणजे रात्री झोपण्या अगोदर असतं आणि सकाळचं डेली नसतं, परंतु मी स्टीम वगैरे आठवड्यातून 2दा-3दा घेते। आता आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलंय त्यामुळे मी दाखवलं तुम्हाला स्टीम घेताना, परंतु स्टीम काही मी डेली घेत नाही आहे, आठवड्यातून 2दा मी घेत असते। याच्यासाठी घ्यायची असते की आपले जे चेहऱ्यावर ब्रॅकेट्स व्हाईट हेड्स असतात ना ते निघून जातात आणि आपली स्किन क्लीन होते। आता तुम्हाला मी म्हटलं ना सकाळी जो फेस पॅक लावला तोच फेस पॅक हा आहे, तर हा निंजनचा आयुर्वेदिक फेस पॅक आहे बघा, म्हणजे याने इन्स्टंट ग्लो येतो, फेशियल करायची गरज पडत नाही। तो फक्त रोज वॉटरमध्ये मिक्स करायचा, तो तुम्हाला कॉस्मेटिक शॉपमध्ये सहज मिळेल आणि एकदा ती बॉटल आणली ना तर तुम्ही बघा एक 5-6 महिने तरी वापरू शकता, अगदी वर्षभर म्हटलं तरी चालेल। तुम्ही 2 महिन्यातून किंवा महिन्यातून एखाद्या वेळेला हा फेस पॅक करायचाच आहे, महिन्यातून एकदा हा लावायचाच आहे। म्हणजे आपण जे पार्लरमध्ये जाऊन 500-1000 रुपये देऊन जे फेशियल करतो ते आपण घरच्या घरी एकदाच फेस पॅक लावल्याने तो ग्लो येतो आपल्याला, अगदी इन्स्टंट ग्लो म्हणतो ना आपण पार्लरसारखा, तो ग्लो आपल्या स्किनवर येतो। तर हा फक्त तुम्ही 1 महिन्यातून लावलायचा किंवा 8 दिवसातून एकदा लावलात तरी चालेल, असं काही नाही आहे। तो म्हणजे साईड इफेक्ट कुठलेही नाही आहे। तो निंजनचा आयुर्वेदिक हा फेस पॅक आहे आणि फेशियलसारखा ग्लो येतो। तर त्याच्यामध्ये फक्त रोज वॉटर मिक्स करायचं आणि ते स्किनवर ॲप्लाय करायचं। लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ थंड पाण्याने धुवायचा आणि नंतर मग अगदी सॉफ्ट टॉवेलने तो टॅप करून पुसायचा आणि त्यावर हा फेस पॅक लावायचा। तर मी तुम्हाला लावताना पण दाखवलेला आहे व्हिडिओमध्ये मागच्या, कारण काही वेळेला काय होतं की आपण स्किनला काहीच करत नाही, काही गृहिणी अशा असतात की स्किनला काहीच करत नाही आणि मग नंतर खूप वर्षातून एकदा ते पार्लरमध्ये जातात आणि मग 1000-2000 रुपये घालवायचे आणि नंतर मग कुठलं तरी प्रॉडक्ट ते पार्लरवाल्या वापरणार आणि त्यानंतर मग ते स्किनची हानी होणार। कधी कधी सेन्सिटिव्ह स्किन असेल तर पिंपल्स, रॅशेस, खूप काही स्किनचे प्रॉब्लेम सुरू होतात। त्यामुळे हे आपण जे काही करायचे ते आयुर्वेदिक घरगुती उपायाने जर केलं तर त्याचा फरक तुम्हाला लगेच जाणवेल। म्हणजे रेग्युलर जर 2-3 वेळा केला तर त्याचा फरक 100% पडतो। आणि जो काही तुम्ही फेस पॅक लावाल तो रात्री झोपण्या अगोदर लावायचा, म्हणजे छान आपल्या स्किनला फरक पडतो। तर आता इथे मी झोपण्या अगोदर बघा असं लावत असते, त्याचबरोबर
रात्रीचा चेहरा पण मी स्वच्छ पाण्याने धुत असते आणि त्यावर एखादं छान आपण मॉइश्चरायझर किंवा एखादी तुमची नाईट क्रीम तुम्ही ठेवायची आहे स्किनसाठी. डे नाईट क्रीम असतेच प्रत्येकीसाठी, तर ती तुम्ही लावू शकता. तुमच्या स्किनला सूट होईल ते प्रॉडक्ट तुम्ही ठेवायचं आहे आणि एकच प्रॉडक्ट शक्यतो आपण वापरायचे. सारखं स्किन प्रॉडक्ट आपण बदललं तर आपल्या स्किनची खूप वाट लागते आणि नंतर स्किनचे प्रॉब्लेम चालू होतात. त्यामुळे आपण असं काळजी घ्यायची आहे. तसेच पाणी भरपूर प्यायचं. पाण्याने काय होतं, आपले स्किन खूप छान नितळ आणि तजेलदार होते, टवटवीत राहते आपली स्किन. त्यामुळे पाणी भरपूर प्यायचं. हवं तर तुम्ही अगदी अलाराम लावू शकता. जर घरामध्ये असाल हाऊसवाईफ तर तुम्ही अलाराम लावून पाणी दिवसभरामध्ये कमीत कमी आपले 2 ते 3 लिटर पाणी शरीरामध्ये गेलं पाहिजे. आणि त्याचबरोबर बघा मोड आलेले कडधान्य, स्प्राउट्स वगैरे, तर मी असं सगळं मिक्स करत असते. मटकी, हरभरे, त्याच्याबरोबर मूग वगैरे, चवळी, असं सगळं, राजमा वगैरे असं तुम्ही मिक्स धान्य भिजायला घालायचे आणि ते मोड आणून तुम्ही असं शॅलो फ्राय वगैरे करून नाश्त्यात किंवा उसळ वगैरे करून तुम्ही खाऊ शकता आहारामध्ये. आता तुम्हाला मी म्हटलं होतं एक मॅजिक पावडर आहे बघा, फॅट कटर ड्रिंक, तर ती हीच पावडर आहे. ही मी डबाभर करून ठेवत असते. 3 महिने मला जाते आणि मी अगदी 2 ते 3 महिन्याची एकदाच करून ठेवते. म्हणजे ओवा, बडीशोप, जिरं हे तिन्ही समप्रमाणात घेऊन त्याची बारीक पावडर करायची आणि त्यानंतर पाण्यामध्ये 1.5 चमचा पाण्यामध्ये टाकून ते पाणी सगळ्यांनी तुम्ही घरातल्यांनी अगदी लहानांपासून मोठ्याल्यांपर्यंत घेतलं तरी ते खूप गुणकारी आहे. त्याने खाल्लेलं अन्न डायजेस्ट होतं, आपलं शरीर निरोगी राहतं आणि अगदी बघा तुमचं वजन मेंटेनमध्ये राहील, वाढलेलं वजन कमी देखील होतं. तर हे असं मी करत असते. आणि त्याचबरोबर स्वतःची सुद्धा अशी वेळोवेळी आपण काळजी घ्यायची. स्वतःला छान घरच्या घरी तयार करायचं, पॅम्पर करायचं. तर आता इथे बघा मी छान असं नेलपेंट वगैरे असं आवडीची मी लावत असते. तर असं तुम्ही एखादी नेलपेंट लावायची, छान एखादा हेअरकट करा, मस्त तुम्ही ड्रेसिंग करा, छान वाटतं. ट्रेंडिंगनुसार राहा. बघा तुम्ही 50शीत सुद्धा अगदी 30शीचे दिसाल. आजच्या व्हिडिओमध्ये मी भरपूर साऱ्या तुम्हाला हेल्दी टिप्स दिल्यात. नक्की फॉलो करा. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.